श्री अभिजित पाटील। अध्यक्ष महोदय धन्यवाद, परंतु माझी आपल्याला विनंती आहे की लगे बेल मारू नका। अध्यक्ष महोदय, सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही सेशन सुरू झाल्यापासून मुद्देसूद बोला, आपली मागणी काय आहे आणि बाब क्रमांक 33 पेज क्रमांक 79 शासकीय इमारतीस 520 कोटी रुपये या पुरवण्या मागण्यामध्ये त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेत। तर माझ्या माढा शहरामध्ये गेले अनेक वर्ष झालं की शासकीय इमारत नाही नगरपंचायतला, आणि ती नगरपंचायतला इमारत होण्यासाठी जागेची आम्ही मागणी केली। 2255 क या जागेवरती जिल्हाधिकारी साहेबांकडे फाईल आहे, आणि मग तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा आणि त्याच्या पाठीमागे नगरपंचायतची बिल्डिंग व्हावी, यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी मी गेले 1 वर्ष प्रत्येक अधिवेशनात मागितलाय। मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी देखील याच्यावर एंडोर्समेंट केली, परंतु याची तरतूद होणं आवश्यक आहे। आणि मग 520 कोटी रुपयाची तरतूद आता केली आहे, तर आमच्यासाठी निधीची 10 कोटी रुपये तरतूद करावी। माझ्या मतदारसंघातली दुसरं म्हाळुंग म्हणून त्या ठिकाणी श्रीपूर ही नगरपंचायत आहे, इथं देखील जागा खरेदी करण्यासाठी सरकारची जागा नाही, तर तिथं आम्हाला जागा खरेदी करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करावा आणि त्याच्यावरती इमारत बांधण्यासाठी देखील निधी उपलब्ध करावा, याचा देखील पाठपुरावा करतोय, तरी आज मिळालेला नाही। या बरोबर आज पाणी पुरवठा अमृत महोत्सव यामध्ये 2 कोटीची तरतूद केलेली आहे, आणि मग यामध्ये माझ्या माढा शहराचं 52 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी परिपूर्ण असलेला प्रस्ताव त्या ठिकाणी गोविंदराज साहेबांच्या टेबलला त्या ठिकाणी आहे। आणि मग अनेक दिवस झालं, 1 वर्ष झालं पाठपुरावा करतोय। माढा शहरामध्ये त्या ठिकाणी आम्हाला 10 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतोय, आणि मग गावातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे, आणि मग तो तातडीनं यामध्ये मंजूर करावा। 2000 कोटी रुपये तरतूद आहे। आमचे 52 अध्यक्ष महोदय 1 मिनिट पण झाला नाही, त्या ठिकाणी 52 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर व्हावे, आणि त्याचबरोबर 134 कोटी रुपयाचा म्हाळुंग आणि श्रीपूरचा पाणी पुरवठ्याचा देखील प्रस्ताव आपल्या पुढे आहे, तर ते दोन्ही प्रस्ताव मंजूर करून आम्हाला पाणी पुरवठ्याची योजना करावी। माझ्या मतदारसंघात मोडणीम, करकम आणि टेंभुर्णी तिन्ही त्या ठिकाणी नगरपंचायत व्हाव्या म्हणून सगळा परिपूर्ण प्रस्ताव त्याच्यावरती हरकती होऊन ही नगर विकास खात्याकडे फाईल मंजूर आहे, त्या ठिकाणी पडून आहे, तर आमची त्या ठिकाणी तिन्ही नगरपंचायत कराव्या ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे। सगळ्यांची त्या ठिकाणी आपण मंजूर कराव्या अशी विनंती आहे। याचबरोबर माढा शहरातील एसटी स्टँड याचा आता परिवहन मंत्र्यांकडे आम्ही प्रस्ताव दिला होता, तिथं शॉपिंग सेंटर आणि हे करण्यासंदर्भात त्या ठिकाणी आपण तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा। माढा शहरामध्ये गोडाऊन यासाठी पैसे द्यावे। आज आपण बाब क्रमांक 188 जिल्हा सत्र न्यायालयासाठी 34 कोटी रुपये आरक्षित केलेत, तर माझ्या इथं आता जिल्हा सत्र न्यायालय आणि सत्र न्यायालय मंजूर त्या ठिकाणी होत आहे, तर त्याच्यासाठी देखील निधी मिळावा यासाठी मागणी करतोय। नमोमी त्या ठिकाणी उद्यानमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी दोन्ही या ठिकाणी आम्हाला 1-1 कोटी अध्यक्ष 4च मिनिटं आहेत, 3 मिनिटं झालेत, असं नाही सगळ्याला तुम्ही 12-15 मिनिटं दिलेत, आम्हाला बोलू दिलं पाहिजे। आम्ही सकाळपासून बसलोय, अध्यक्ष बोलू द्या ना। तुम्ही मगाशी ऐका, त्यांना राणा साहेबांना 3 वेळा बोलायला दिलं, आणि असं का करताय साहेब? 3 वेळा तुम्ही बसलेले परत बोलायला दिलं, आम्हाला बोलू द्या अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, क्रीडांगणासाठी आम्हाला 3 कोटी रुपयाची तरतूद झाली आहे, परंतु त्यात आमचं क्रीडांगण होत नाही, तर 10 कोटीची मागणी आहे। तर आम्हाला आपल्या निमित्तानं विनंती आहे की 10 कोटी रुपये त्या ठिकाणी आमच्या माढ्याच्या क्रीडांगणाला मंजूर व्हावे। आज आमच्या इथं तहसील ऑफिसची बिल्डिंग त्या ठिकाणी बांधून तयार आहे, परंतु अंतिम टप्प्यामध्ये त्याला 7 कोटीचा निधी त्या ठिकाणी त्याची देखील फाईल आपल्याकडे आहे, त्याचा काम त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने स्लो केलंय का, तर पैसे नाहीत म्हणून। आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की त्या ठिकाणी टेंभुर्णीमध्ये देखील रुग्णालयाची ही आहे, तर त्याला देखील निधी मिळाला पाहिजे। आणि या माध्यमातून आज आमच्या भागातला सगळ्यात मोठा विषय मुख्यमंत्री महोदयांनी श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या या ठिकाणी 100 कोटी रुपये अवर्ग दर्जा देऊन 125 कोटीचा प्रस्ताव केला, परंतु फक्त 5 कोटीचीच यामध्ये तरतूद केली आहे। तर माझी विनंती आहे की याच्यासाठी आपल्याला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा काम सुरू होण्याच्या दृष्टीनं। मग माझ्या शहरामध्ये फायर ब्रिगेडच्या साठी निधी मंजूर झालाय, आमच्या नगरपंचायतकडे 10 लाख रुपये भरायला नाहीत, तर ती अट्ट रद्द करून फायरची सिस्टीम आम्हाला त्या ठिकाणी द्यावी। या माध्यमातून पोलिसांची शासकीय घरं या ठिकाणी आम्हाला नाही आहेत,
आज घरकुलासाठी अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, घरकुल त्या ठिकाणी आमच्याकडे 850 मंजूर आहेत, परंतु त्यांना जागे वाचून त्या ठिकाणी घर बांधता येत नाही. तर यासाठी आपण गृहनिर्माणच्या माध्यमातून एक योजना करावी. आज याचबरोबर माझ्या म्हाळुंगमध्ये आज आकृतिबंध त्या ठिकाणी स्थापन केलाय, तयार केलाय, परंतु कर निरीक्षकाच्या 2 जागा आहेत. एक उदाहरणार्थी सांगतो, त्यापैकी ऋतुजा गायकवाड आठवड्यातनं 1 दिवस येतात आणि नूतन जाधव म्हणून आहेत त्या अद्याप रुजू झाल्या नाहीत. आणि मग एवढे सगळ्या पद मंजूर असताना जर कामालाच येत नसतील तर तिथं नगरपंचायतनं काम कसं करायचं, यासाठी आपल्या आवश्यक आहे. माझ्या माढा शहराला रिंग रोडची आवश्यकता आहे आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी देखील निधीची आवश्यकता आहे. पंढरपूर शहरामध्ये पत्रकारांना घरं बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून घरं देणार असं आश्वासन त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय, ते देखील तात्काळ पूर्ण करावं. माझ्या मतदारसंघात जलजीवनची मंत्री महोदय आहेत, जलजीवनची 134 गावातली अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी मंत्री महोदय 90 ठिकाणी कामं नाहीत आणि त्या ठिकाणी बिलं काय तर पैसे नाहीत म्हणून मिळत नाही आणि काम चालू करत नाही. हर घर जल योजना असताना देखील त्या ठिकाणी आम्हाला पैसे मिळत नसल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आणि घरात पाणी मिळत नाही. साहेब, आपण तातडीनं याच्यावरती मागच्या अधिवेशनात आपण बोलला होता रात्री असंच की बैठक लावतो, परंतु अजून ती बैठक लागली नाही. ह्या सगळ्या योजना पुन्हा रिवाईज कराव्या लागतील आणि यांना त्या ठिकाणी निधी द्यावा लागेल.